नमस्कार. विसामा वाहिनीच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. विसामा या नावाबाबत अर्थातच आपल्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील. विचार करणारा सामान्य माणूस आणि आसपास घडणाऱ्या घटनांबाबत त्याच्या मनात निर्माण झालेले प्रश्न, काही विषयांबद्दल त्याच्याबाबत त्याच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता आणि मग त्या विषयांबद्दल माहिती करून घेणे, तज्ज्ञांकडून त्या विषयाबाबत अधिक जाणून घेणे, अशा साध्या सोप्या उद्देशाने ही वाहिनी सुरू केली आहे. आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपण तज्ज्ञांकडून माहिती करून घेणार आहोत. आज आपण आर्थिक विषयाबाबत थोडीशी माहिती करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आर्थिक विषयातले जाणकार असे विशेष पाहुणे बोलावले आहेत. आज आपल्याकडे आलेले आहेत श्री मनोज दामले. मनोजजी नमस्कार. 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 मंडळी, काही दिवसांपूर्वी भारत सरकारने इंग्लंडमधून 100 टन सोनं परत आणलं. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम चालू होती आणि त्यामुळे ही बातमी थोडीशी मागे पडली. पण नंतर असं लक्षात आलं की या बातमीबाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे आणि एकंदरीत नेमका हा विषय काय आहे असं बरंच लोकांना वाटतंय. त्यामुळे मग असा विचार केला की याची थोडी माहिती करून घेऊया. थोडक्यात आपल्या पाहुण्यांची आधी ओळख करून देतो, परिचय करून देतो. मनोज दामले हे औपचारिक शिक्षणाने विद्युत अभियांत्रिकी मधले पदवीधर, म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आणि त्यानंतर आर्थिक विषयाची अधिक गोडी असल्यामुळे त्यांनी ICWA ही पदवी संपादन केली आणि नंतर जवळजवळ 30 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. वेगवेगळ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्याच्या पदावर काम केलं आहे आणि एका आघाडीच्या पतमापन संस्थेत म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. तर आता त्यांच्याकडून आपण या विषयाबाबत थोडीशी माहिती करून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे मला असा प्रश्न आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेत नेमकं सोन्याचं स्थान काय आहे, सोन्याचं महत्व असं काय सांगता येईल? हं. पहिल्यांदा समीरजी, तुमच्या या वाहिनीला माझ्या शुभेच्छा. आणि तुम्ही जे धन्यवाद. नाव ठेवलंय ते खूपच कुतूहल निर्माण करणार आहे आणि त्याच्यावर अनेक अनेक चांगले कार्यक्रम हवेत अशी माझी सदिच्छा आहे. धन्यवाद. आणि हा विषय पण तुम्ही बराच टॉपिकल म्हणतात तसा निवडलेला आहे. म्हणजे याच्या विविध अंगाने या सोन्याच्या बाबत चर्चा होते, ज्याचा मला वाटतं आपण पुढे आपल्या चर्चेत येईलच. पण आपल्याला माहिती आहे, सोनं हा एक मौल्यवान धातू आहे. म्हणजे त्याची किंमत सहसा कधी कमी होत नाही. म्हणजे बाकीच्या आपली जी मालमत्ता असते, म्हणजे आपली पर्सनल वैयक्तिक मालमत्ता किंवा देशाची मालमत्ता, हम्म. याच्यात अनेक प्रकारच्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. आणि जेव्हा काही संकट येतं किंवा जोखीम येते, तेव्हा सहसा असं बघायला गेलं तर बाकीच्या ज्या मालमत्ता असतात, हा हा. म्हणजे ती तुमची रिअल एस्टेट असेल किंवा देशाची तुमची परकीय चलनात गुंतवणूक असेल, जशी डॉलर आहे किंवा इतर मोठ्या करन्सीज आहेत, त्याच्यात जी गुंतवणूक असते ती आर्थिक मंदीच्या काळात त्याची किंमत कमी होते. बरं. आणि अशा काळामध्ये सोन्याला हा जास्ती भाव येतो. म्हणजे सोनं हे आर्थिक जोखमीपासून आपलं बचाव करणारं एक शेवटची मालमत्ता, म्हणजे ज्याला इंग्रजीत आपण लास्ट रिसॉर्ट म्हणतो, बरं. तसं एक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अच्छा. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर सोन्याचं स्थान हे वैयक्तिक आयुष्यात असो किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेत असो, हे महत्वाचं स्थान आहे. बरं. दुसरं असं म्हणजे याच्यात आपण समजा भारताचा संदर्भ घेतला तर भारत हा एक सोन्याचा हव्यास असणारा देश समजला जातो हा हा. जगाच्या पाठीवर. आणि मला वाटतं आपण त्याची पुढे चर्चा करू. पण आपल्या देशात प्रचंड प्रमाणात सोनं हे आयात होत असतं आणि त्यामुळे आपला परकीय चलनाचा एक मोठा भाग ह्या सोन्याच्या आयातीत खर्च केला जातो. त्यामुळे भारताच्या दृष्टीने पण हे महत्वाचं आहे. म्हणजे त्याचं किती प्रमाण असावं, काय असावं, तर हेही महत्वाचं आहे. त्यामुळे जसं मी सांगितलं तसं वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपण बघायला गेलं तर आपण
पहिल्यापासून म्हणजे आपल्या जुन्या पिढीपासून आपण सोनं साठवत असतो, की कधी काही गरज पडली तर आपण सोन्याचा वापर करू. म्हणजे शक्यतो सोन्याचा वापर होऊ नये अशीच लोकांची इच्छा असते, कारण तो एक लास्ट रिसॉर्ट बरोबर. म्हणून वापरलं जातं. पण जोखमीच्या काळात ते आपल्याला संरक्षण देऊ शकतं. आणि तसंच देशाच्या अर्थकारणात सोनं हे तुमच्या सेंट्रल बँकेकडे, म्हणजे आपल्या देशात जशी रिझर्व्ह बँकेकडे आहे, त्यांच्याकडे असणं हे एक आर्थिक स्थैर्याचं लक्षण मानलं जाऊ शकतं. म्हणजे बर. ओव्हरऑल तुमच्या जे परकीय चलन आहे किंवा तुमचे जे राखीव निधी आहे, ज्याला आपण रिझर्व्ह म्हणतो, त्याच्यामध्ये एक सोनं असणं हे एक बाकीच्या देशांना एक संदेश देत असतं की या देशाची व्यवस्था, अर्थव्यवस्था ही मजबूत आहे. या देशाला आपण या देशात निवेश करायला हरकत नाही, किंवा कधी दुसऱ्या देशांकडनं कर्ज घ्यायचं झालं तर त्यांच्याकडे काहीतरी ते फेडण्यासाठी एक व्यवस्था आहे, असा एक संदेश असतो. त्यामुळे दोन्ही दृष्टीने बघितलं, देशाच्या दृष्टीने किंवा वैयक्तिक माणसाच्या आयुष्याच्या दृष्टीने, सोनाचं एक महत्वाचं स्थान आहे. अर्थात हे म्हटल्यावर केवळ सोनंच असणं म्हणजे आपण सशक्त आहोत का, तर असं नाहीये. त्या सोन्याचा साठा शेवटी तुमच्या देशाचा जो सरप्लस असतो त्याच्यातून निर्माण होत असतो. म्हणजे मी नुसतंच सोनं मी बाळगत बसलो म्हणजे माझा देश काही मोठा झाला, श्रीमंत झाला, आर्थिकदृष्ट्या सशक्त झाला, असं नाही. तर पण तो असणं, काही प्रमाणात असणं हे महत्वाचं आहे. एवढं आपल्या म्हणजे देशाच्या आणि वैयक्तिक आयुष्यात सोन्याचं महत्व आहे असं आपण म्हणू शकतो. बर. असं मी ऐकलंय म्हणजे की सरकारकडे ज्या प्रमाणात सोनं असेल किंवा देशात ज्या प्रमाणात सोन्याचा साठा असेल त्या प्रमाणात हम्म, चलन छापलं जातं किंवा पूर्वी जात असे. आणि नंतर हम्म, हा संबंध थोडासा डिलिंक करण्यात आला, त्यात परस्पर संबंध ठेवायचा नाही असं ठरवण्यात आलं. तर याबाबत बरोबर, नक्की बरोबर, काय परिस्थिती आहे, हे कसं ठरवलं जातं? बरोबर. अ, ही हे जे तुम्ही म्हणालात, त्याला एक नाव आहे, त्याला म्हणतात गोल्ड स्टँडर्ड. जे पूर्वी, फार पूर्वी, म्हणजे सुमारे 100 वर्षापूर्वी हम्म. म्हणायला हरकत नाही, तेव्हा प्रचलित होतं. म्हणजे व्हायचं असं की सोन्याचा साठा आणि आपलं चलन याच्यात एक ठराविक गुणोत्तर ठेवलं जायचं. म्हणजे एक, आणि एक विनिमय दर होता. म्हणजे माझ्याकडे एवढं सोनं असेल तर मी एवढं चलन बाजारात आणू शकतो. बरं. अशी एक साधारण एक क्रूड भाषेत म्हणायचं झालं तर ती अशी एक व्यवस्था होती, ज्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतात. आणि हे जगात मला वाटतं सर्वच देश वापरत होते. याचा फायदा एक असा होता की आपण जी चलनवाढ म्हणतो, म्हणजे चलनाचा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यामुळे त्याचे जे तोटे असतात, म्हणजे आपलं जे महागाई किंवा इन्फ्लेशन ते ज्यामुळे वाढत असतं, ते तुमचं आटोक्यात राहतं. आणि चलनाचा साठा आपल्याला जेवढा गरज आहे तेवढाच बाजारात राहतो. मोठ्या प्रमाणात चलन बाजारात येत नाही. पण झालं काय की साधारण ही पद्धत होती साधारण 1930, म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ किंवा त्याच्या आधी वगैरे ही पद्धत बऱ्याच देशात प्रचलित होती. पण जशा अर्थव्यवस्था ह्या रुंदावत गेल्या, मोठ्या होत गेल्या, तशी चलनाची गरज ही जास्तीत जास्त भासू लागली प्रत्येकच बरं. देशाला. तर त्या प्रमाणात तुमच्याकडे सोनं असेलच असं नाही. त्या प्रमाणात सोनं तुमच्याकडे ठेवणं हे खर्चिक काम आहे. कारण सोनं हा, तुम्हाला माहिती असेल की हा धातू खाणीत मिळतो. त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया करून तो त्याचे बार्स किंवा ज्या स्वरूपात देशाच्या बँकांकडे तो असायला पाहिजे त्या प्रकारात आणण्यासाठी त्याच्यावर बराच खर्च केला जातो. तर हम्म. एवढा मोठा खर्च करून ते सोनं ठेवायचं, सोन्याचे बार्स ठेवायचे, आणि मग चलन त्या प्रमाणात बाजारात आणायचं, हे काहीसं व्यवहार्य नव्हतं. बरं. इनफॅक्ट असं एक झालं की जवळजवळ 1930 या काळात एक मोठी आर्थिक मंदी आली अमेरिकेत. तर त्याचं एक कारण हे बरेचसे अर्थशास्त्रज्ञ हे गोल्ड स्टँडर्डचा वापर अ, होता म्हणून आलं, असं त्यांचं मत होतं. तर अच्छा. त्यामुळे हळूहळू ही व्यवस्था मागे पडली. जो फिक्स्ड एक विनिमय दर होता किंवा प्रमाण होतं सोन्याच्या प्रमाणात चलन, ती हळूहळू मागे पाडली. म्हणजे ती पूर्णपणे गेली आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे सरकार थोडं सोनं हे
चलनाच्या म्हणजे, कारण शेवटी तुमची जी सेंट्रल बँक असते, रिझर्व्ह बँक, ती तुम्हाला एक आश्वासन देत असते किंवा प्रॉमिस टू पे, म्हणजे बरोबर. आपली जी नोट असते त्याच्यावर छापलेलं असतं की या बरोबर. किमतीचं तुम्हाला मूल्य रिझर्व्ह बँक तुम्हाला देईल किंवा काही छोट्या नोटांवर सरकार देईल, गव्हर्नमेंट देईल, असं असतं. तर त्याला एक बॅकअप म्हणून थोड्या प्रमाणात रिझर्व्ह बँक आपल्याकडे सोन्याचा साठा ठेवत असतो. तो त्यांनी अच्छा. त्यांचे जे नियम आहेत त्याच्यात तो त्यांनी लिहिलेला आहे, मेन्शन केलेला आहे. तर तेवढ्या प्रमाणात ते बॅकअप ठेवलं जातं. पण जो फिक्स्ड विनिमय दर होता तो सध्या अस्तित्वात नाही, अच्छा. कुठल्याच देशात नाहीये. बर. पण काही काही असे अपवादात्मक प्रसंग होतात. म्हणजे मला एक उदाहरण द्यायला आवडेल की मला वाटतं या वर्षी किंवा गेल्या वर्षी झिम्बाब्वे हा देश आहे, त्यांनी परत हे गोल्ड स्टँडर्ड अंमलात आलं. कारण झालं काय, त्यांच्याकडे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली, हम्म. इन्फ्लेशन वाढलं, आणि त्यामुळे त्या देशाच्या आर्थिक सशक्ततेवरचा विश्वास बाकीच्या राष्ट्रांचा उडाला. तर बरं. त्यांना काय म्हणतात, कॉन्फिडन्स देण्यासाठी म्हणा, त्या देशांनी काही काळापुरतं होईना ते स्टँडर्ड, गोल्ड स्टँडर्ड अंमलात आणलं, ज्या योगे बाकीच्या देशांना किंवा एक काय म्हणतात संदेश जाईल की आम्ही स्थिर आहोत, आमच्यात तुम्ही गुंतवणूक करा, किंवा आमची जी परिस्थिती आहे ती एवढी बिकट नाही. हम्म. किंवा एक लोकांना सुद्धा एक संदेश गेला की अ, की आमच्याकडे सगळं आलबेल आहे. आणि दुसरं म्हणजे एक महागाईचा दर तो त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वाढला होता, तो कमी करण्यासाठी सुद्धा त्यांनी त्याचा वापर केला. त्यामुळे मी असं म्हणेन की पूर्वी ही अस्तित्वात होती, पण जशी आपली अर्थव्यवस्थेत नवीन नवीन बदल होत असतात, नवीन नवीन सुधार होत असतात, आणि त्या त्या काळाच्या गरजेप्रमाणे आपण त्या गोष्टी अवलंबत असतो. तर पूर्वी तुम्हाला आठवत असेल की आपल्याकडे जी नाणी होती ती चांदीची नाणी किंवा अशा प्रकारची सुद्धा पूर्वी नाणी होती. आणि असं म्हटलं जायचं की आता समजा एक उदाहरणार्थ 1 रुपयाचं समजा नाणं असेल, तर ते नाणं वितळवून तुम्हाला ते पैसे तेवढेच 1 रुपया मिळेल, हम्म. अशा पद्धतीने लोक म्हणायचे की माझ्याकडे नाणं आहे म्हणजे त्याची एक अदृश्य किंमत नाहीये. तर ते नाणं मी समजा म्हणजे थिअरॉटिकली मी जर ते खाणीत जाऊन वितळवलं किंवा त्याच्यातनं चांदी मिळवली, तर मला तो 1 रुपया मिळेल, अशा पद्धतीने होतं. पण आता जशी आपली अर्थव्यवस्था मोठी झाली, प्रचंड झाली, तेव्हा ते जे स्टँडर्ड आहे ते आता ठेवणं अव्यवहार्य आहे एका दृष्टीने, अच्छा. म्हणून ते मागे. म्हणजे जरी पूर्वी इतकं सोन्याचं महत्व राहिलं नसतं तरी काही प्रमाणात त्याचं महत्व अजूनही आहेच. जसं आपण परकी बरोबर. चलनाची गंगाजळी किती आहे याला महत्व देतो आणि ती जेवढी हम्म, जास्त तेवढी आपली स्थिती चांगली असं मानतो, तोच प्रकार हम्म, सोन्याच्या बाबतीतही आहे असं म्हणता येईल. तर मग सध्या बरोबर. सोन्याच्या साठ्याबाबत आपल्या देशाची स्थिती काय आहे? जगातल्या अन्य राष्ट्रांच्या तुलनेत आपण कुठे आहोत? हम्म. अ, आता याच्यात सोन्याचा साठा म्हणजे आपण दोन प्रकारे बघू शकतो. की पहिला बरं. प्रकार म्हणजे आपली जी रिझर्व्ह बँक आहे किंवा देशाची मध्यवर्ती जी बँक आहे तिच्याकडे सोन्याचा साठा किती आहे, आणि भारतीय लोकांकडे सोन्याचा साठा किती आहे, अशा दोन प्रकारे पाहू शकतो. बरं. तर तुम्ही असं म्हणालात की आपली जी परकीय चलनाची गंगाजळी असते किंवा आपले जे राखीव निधी असतो ज्याला रिझर्व्ह म्हणतात, तो दोन तीन प्रकारे आपली मध्यवर्ती बँक ठेवत असते. एक तर परकीय चलन, म्हणजे ज्याच्यात US डॉलर हे सध्याचं आघाडीचं चलन आहे, म्हणजे त्या चलनात किंवा त्यांच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक, हम्म. अशा प्रकारे साठा असतो. आणि थोडासा साठा हा सोन्यामध्ये असतो. म्हणजे रिझर्व्ह बँक पण आपलं सोनं आपल्याकडे म्हणजे जो आपला परकीय म्हणजे आपला राखीव निधी, ज्याची किंमत वेळोवेळी सांगितली जाते, त्याच्यात काही भाग हा सोन्याचा सुद्धा असतो. तर तर आपण रिझर्व्ह बँकेचा विचार केला तर सध्याच्या आकडेवारीप्रमाणे जवळजवळ 833 टन एवढं सोनं रिझर्व्ह बँकेकडे आहे. बरं. पण जगाच्या तुलनेचा विचार केला तर भारतातलं जे रिझर्व्ह बँकेचं सोनं आहे ते
9व्या क्रमांकावर आहे. म्हणजे इतर देशांच्या तुलनेत जवळजवळ 9व्या क्रमांकाचं सोनं आपल्याकडे आहे. आणि त्याच्यात आघाडीचे देश म्हटले गेले तर अमेरिका, जे एक मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यांच्याकडे जवळजवळ आपले 10 पट, म्हणजे साधारण 8,000 टन हो. किंवा त्याच्यापेक्षाही जास्त एवढं सोनं आहे. बर. चीन 6व्या क्रमांकावर आहे, त्याच्याकडे जवळजवळ आपल्या तिप्पट सोनं आहे. बर. अर्थात ही जी संख्या आहे, तिप्पट किंवा 10 पट, ही नुसती न बघता त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आकारमानामुळे प्रमाणे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. बरोबर. म्हणजे नुसतीच जास्त आहे असं नाही, कारण त्यांची अर्थव्यवस्था पण तेवढी मोठी आहे आपल्यापेक्षा. त्यामुळे बरोबर. त्या प्रमाणात त्यांच्याकडे सोनं असणं गरजेचं आहे. हम्म, तर हम्म. हा एक भाग झाला. म्हणजे याचं उत्तर असं आहे की भारताचा जवळजवळ 9वा क्रमांक आहे, जर तुम्ही यादी बघितलीत सोन्याच्या साठ्यामध्ये. पण तुम्ही जर भारत देशाच्या नागरिकांचा जर विचार केला, तर मगाशी आपण सुरुवातीला म्हटल्यामुळे भारतीय लोक हे सोन्याचा हव्यास असणारे लोक म्हटले जातात. म्हणजे जवळजवळ हा अंदाज आहे, अर्थात त्याच्यात अधिकृत आकडेवारी साहजिकच कोणी देऊ शकत नाही, कारण प्रत्येकाच्या घरात लॉकरमध्ये हे सोनं ठेवलेलं असतं. पण असा अंदाज आहे की जवळजवळ 25,000 टन, म्हणजे अमेरिकेच्या साठ्यापेक्षा तिप्पट एवढं सोनं भारतीयांकडे आहे. आणि बर. जवळजवळ त्यातलं 70 ते 80% सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपात आहे. म्हणजे आपल्या पूर्वापार जे करत आलेले दागिने स्त्रीधन किंवा आता इत्यादी. स्त्रीधन, बर. या दृष्टीने. आणि त्याच्यातलं जवळजवळ 10% म्हणजे जवळजवळ 2,500 टन एवढं सोनं हे भारतातल्या मंदिरांकडे आहे. म्हणजे जी मोठमोठी मंदिरं आहेत त्याच्यात जवळजवळ 8 ते 9 मोठी मोठी मंदिरं आहेत, त्यांच्याकडे याच्यातला हम्म. मोठा वाटा आहे असं समजलं जातं. त्यामुळे तसं बघायला गेलं तर भारत देश असा सोन्याच्या बाबतीत श्रीमंत श्रीमंत आहे. असं आपण म्हणू शकतो. पण चांगली गोष्ट. सरकारकडे जे सोनं आहे ते साधारण म्हणजे सरकार अच्छा. म्हणजे बँकेकडे जे सोनं आहे ते साधारण 830 टन वगैरे एवढं आहे. त्याच्यात बदल होत असतात, कारण बरोबर. आपण हल्ली बघितलं तर आपण वाचलं असेल, हल्लीच्या काळात मध्यवर्ती बँका आहेत त्या सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. म्हणजे तुम्हाला बरोबर. सांगून आश्चर्य वाटेल की चीन मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहे. हम्म. भारताच्या आरबीआयने सुद्धा या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात, म्हणजे 2024 च्या पहिल्या 3 महिन्यात, गेल्या वर्षाच्या अख्ख्या वर्षाच्या दीडपट सोनं हे जवळजवळ त्यांनी घेतलेलं आहे, बर. त्यांच्याकडे साठा केलेला आहे. अर्थात हे करण्यामागे उद्देश हा आहे की आपला जो आपलं जे अवलंबित्व आहे US डॉलरवर, हे हम्म. थोडंफार प्रमाणात कमी करणं. कमी व्हावं. आणि जगात थोडेफार जी जोखीम वाढत आहे वेगवेगळ्या प्रदेशात चाललेल्या युद्धामुळे, त्यामुळे सुद्धा आपला थोडासा त्यापासून, त्या जोखमीपासून किंवा रिस्क पासून बचाव करण्यासाठी आपल्याकडे थोडा सोन्याचा साठा जास्त असला पाहिजे, बर. या विचाराने सुद्धा ते आरबीआय खरेदी करतात. अच्छा. आता सोनं म्हणा किंवा परकी चलन म्हणा, यांचा हम्म, जो विनिमय होतो किंवा त्यांचा जो साठा करायचा असतो, वेगवेगळ्या देशांची सरकार जो करतात, तर याबाबत हम्म. काही नियम आहेत का, मार्गदर्शक तत्व आहेत का, किंवा जगातल्या सगळ्या अनेक देशांनी एकत्र येऊन एखादा समूह स्थापन केलाय आणि काही नियम आखलेत, असं काही आहे का? आणि असं असेल तर आपण त्याचे सदस्य आहोत का? ते नियम पाळले जातात का? नाही, असे कुठले नियम नाहीयेत. तो प्रत्येक देश आपापल्या गरजेनुसार बरं. आणि त्या त्या काळच्या परिस्थितीनुसार आपल्याकडे किती सोनं असावं बरं. याचं धोरण आखत असतो. बरं. नाही म्हणायला गेलं तर एक जागतिक संस्था आहे, वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणतात त्याला. ती जवळजवळ 1987 साली स्थापन झाली. पण ही संस्था ही प्रामुख्याने जे जे देश म्हणजे सोन्याचं उत्खनन करतात, म्हणजे जे खाणीतनं हं. सोनं काढून बनवतात आणि ते इतर देशांना पुरवतात, अशा लोकांपुरती मर्यादित आहे. म्हणजे त्या अच्छा. लोकांची प्रामुख्याने ती संस्था आहे. बरं. मार्गदर्शक तत्व ही प्रत्येक देश आपापल्या गरजेनुसार आखत असतो. त्यामुळे अमुक एक देश, अमुक एक संस्था ती तत्व आखून देतो असं काही असं नाही. काही नाहीये. मी जसं अच्छा. म्हटलं तसं
म्हणजे जसं मी झिम्बाब्वेचं उदाहरण दिलं तसं त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी तो सोन्याच्या बाबतीत निर्णय केला. आपण आपल्या परिस्थितीनुसार सोन्याच्या बरोबर. बाबतीत निर्णय घेऊ किंवा दुसरे देश त्यांची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे सोन्याचा काय म्हणतात त्याला त्याच्या पॉलिसीज किंवा धोरणं ठरवत असेल. बरं. तर ज्या घटनेमुळे आजच्या आपल्या या चर्चेला एक प्रकारे चालना मिळाली, तर ती म्हणजे हम्म, अलीकडेच भारताने इंग्लंडमधून 100 टन सोनं आणण्याची बातमी ऐकिवात आली. तर हम्म, मुळात आपलं सोनं विदेशात आहे हेच अनेकांना हम्म, माहिती नव्हतं आणि ते हम्म, मोठ्या प्रमाणात आहे असं हे बातमी वाचल्यानंतर लक्षात आलं. तर आपलं हम्म, किती सोनं विदेशामध्ये ठेवलेलं आहे आणि ते मुळात हम्म, विदेशात गेलं कसं, म्हणजे आपण स्वतःहून तो निर्णय घेतला त्या वेळच्या हम्म, सरकारांनी, की काही प्रमाणात पूर्वी लूट देखील झाली, जसं कोहिनूर हिरा नेला होता तसं सोनं देखील नेलं, असा प्रकार हम्म, झालेला आहे? काय नक्की परिस्थिती आहे? हम्म. नाही, लूट असं नाही म्हणता येणार. सोन्याचा साठा हा कुठे ठेवावा याला बरेच निकष आहेत, म्हणजे का ठेवावेत. एकतर सोनं परदेशात तुम्हाला माहिती असेल की 91 साली जेव्हा भारतात एक बिकट परिस्थिती निर्माण झाली आर्थिक परिस्थिती, हो. तेव्हा भारताला एक मोठं कर्ज घ्यायला लागलं आणि त्यासाठी सोनं हे तारण म्हणून ठेवायला लागलं. जवळजवळ 100 टन हम्म. सोनं आपण तारण ठेवलं होतं आणि त्याच्यावर जवळजवळ 405 दशलक्ष डॉलर्स एवढं आपल्याला कर्ज मिळालं होतं किंवा कर्ज आपल्याला घ्यायला लागलं होतं. तर परदेशात ठेवणं आणि आपल्या देशात ठेवणं याला मी म्हटल्याप्रमाणे दोन वेगवेगळे निकष आहेत. काय होतं की परदेशात ठेवल्यामुळे एकतर म्हणजे आपल्याला जेव्हा अशी गरज लागेल, कर्जाची गरज लागेल, तेव्हा ते कर्ज घेणं सोपं होतं किंवा परदेशात असल्यामुळे ते घेणं आपल्याला सोपं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे सोनं हे नुसतं पडून राहिलं आता, म्हणजे बँकेकडे, रिझर्व्ह बँकेकडे ते सोनं आहे तर त्याच्यावर त्यांना काही रिटर्न मिळणार नाही, बरोबर. नुसतं ते त्यांच्याकडे पडून आहे. जर ते परदेशात ठेवलं तर त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या देशांबरोबर काही अल्प मुदतीसाठी काही डील्स करू शकता. स्वॅप डील्स म्हणतात किंवा त्याच्यावर काही तुम्हाला परतावा मिळू शकतो त्या बरं. सोन्याच्या साठ्यावर. नाहीतर ते देशात ठेवून नुसतंच पडून राहिलं त्यापेक्षा तुम्हाला कारण हल्ली काय की प्रत्येक गोष्ट ही ट्रेडेबल आहे, म्हणजे त्याच्यावर अर्थव्यवस्था किंवा त्याच्यातली जी विविध इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती इतकी कॉम्प्लेक्स झाल्यात की तुम्हाला त्या गोष्टीने तुम्हाला काही परतावा मिळू शकतो. तर अशा परताव्यासाठी किंवा अशा स्वॅपसाठी तुम्हाला हे सोनं परदेशात ठेवणं आवश्यक असतं. कारण बर. तर ते तशा प्रकारे ठेवलं जातं किंवा तुम्हाला जे कर्ज मी म्हटलं तसं आपल्याला घ्यायला लागलं, ती जर घ्यायची गरज भासली तर तुम्हाला ते परदेशात असायला लागतं. पण आता काय झालंय की आता थोडीशी जे युक्रेन बरोबर युद्ध झालं आणि त्याच्यानंतर रशियावर जे या वेस्टर्न कंट्रीजनी निर्बंध टाकले त्यामुळे जोखीम पण थोडी वाढलेली आहे. म्हणजे अशी एक शंका होऊ शकते की परदेशात सोनं आहे त्याचं समजा अशी काही परिस्थिती आली तर काय. बरोबर. तर या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने मला वाटतं, म्हणजे ते असं प्रत्यक्ष असं सांगणार नाहीत की आम्ही का आणलं, पण म्हणून कदाचित असावं की एक बॅलन्स ठेवला जावा. म्हणजे आत्ताची जी आकडेवारी बाहेर आहे त्याच्यानुसार आपलं जवळजवळ अर्ध सोनं भारतामध्ये आहे, हे 100 टन इथे आणलं, आणि अर्ध सोनं अजूनही परदेशामध्ये आहे. तर परदेशात ठेवणं म्हणजे काही चूक आहे किंवा ते आपण तारण ठेवलंय कोणाशी अशी गोष्ट नाहीये. तर ते आपलंच आहे, फक्त त्याचा आपल्याला योग्य विनिमय करता येतो, त्याच्यावर आपल्याकडे परतावा मिळू शकतो. आणि देशात आणण्यामागे आत्ता जे 100 टन आणलं त्याच्यामागे जसा जी जगात जोखीम वाढली आहे हा एक भाग असू शकतो. आणि दुसरा म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर नजीकच्या काळात सोन्याच्या किमती खूपच वाढल्या होत्या. म्हणजे जवळजवळ 74,000 पर्यंत सोनं गेल्या या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात गेलेलं होतं. बरोबर. तर एक सोन्याच्या किमतीत थोडीशी स्थिरता यावी, म्हणजे लोकांना एक दिसावं की रिझर्व्ह बँक पण हे हे करताय म्हणून त्याच्यावर किमतीवर थोडंसं नियंत्रण व्हावं, देशातल्या किमती स्थिर राहाव्यात, या दृष्टीने पण या पावलाकडे बघता येईल की जे भारतात सोनं आणलं 100 टन. त्यामुळे परदेशात असावं की देशात असावं हा एक धोरणात्मक भाग आहे. त्याच्यात दोन्ही फायदे तोटे आहेत. तर एक मला वाटतं सध्या हा
एक बॅलन्स्ड अप्रोच आहे की अर्ध सोनं भारतात, अर्ध परदेशी, अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं दिसतंय. अलीकडेच इटलीमध्ये G7 राष्ट्रसमूहांची बैठक झाली आणि हम्म. दरवर्षीच ती होत असते. आपण त्या भारत हा त्या समूहाचा सदस्य नाही, पण तरीही गेली 3 वर्ष भारताला त्याच्यात विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात येत आहे. त्याप्रमाणे हम्म. यंदाही पंतप्रधान मोदी तिथे गेले होते. तर त्या बैठकीमध्ये एक निर्णय असा झाला की रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध चालू आहे त्याला या हम्म. G7 राष्ट्रांचा विरोध आहे. ते युक्रेनच्या बाजूने आहेत, रशियाच्या विरोधात आहेत. आणि हम्म. त्यामधल्या काही देशांमध्ये रशियाचं जे सोनं ठेवलंय किंवा अन्य ऍसेट्स ठेवलेले आहेत ते त्यांनी हम्म. गोठवले होते, रशियावर एक प्रकारे दडपण आणून हे युद्ध थांबवायचं अशा दृष्टीने. तर बरोबर. त्या गोठवलेल्या सोन्याचं किंवा ऍसेट्सचा काय पुढे उपयोग करायचा किंवा त्यावर कोणत्या प्रकारचे निर्बंध आणायचे याबाबत काही हम्म. निर्णय झाले. आणि परस्पर हम्म. त्यांनी असा एक निर्णय घेतला की त्या सोन्याच्या बदल्यामध्ये युक्रेनला काही आर्थिक मदत दिली जाईल आणि ती हम्म. दिली गेलेली मदत आहे तिच्यावर युक्रेनने जे व्याज द्यायचंय ते सुद्धा या हम्म. सोन्याच्या पासून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच परस्पर परतावा त्याचा घेतला जाईल. म्हणजे एक हम्म. प्रकारे रशियाच्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं या G7 राष्ट्रसमूहांनी आणि युक्रेनला त्याचा लाभ मिळवून दिला. तर हे जी काय बरोबर. घटना घडली आहे, हा जो निर्णय झालाय हा हम्म. नैतिकदृष्ट्या बरोबर की चूक हा एक वेगळा मुद्दा आहे आणि आर्थिकदृष्ट्या हम्म. त्याचं असं करणं योग्य की अयोग्य अशा प्रकारे परस्पर निर्णय घेणं. तर हम्म. याबाबत आपण काय सांगू शकाल? आणि हे देखील एक कारण होतं का की उद्या आपलं सोनं दुसऱ्या देशात असलं आणि त्याच्या असं परस्पर काही त्याच्याबाबत चुकीचा निर्णय आपल्याला प्रतिकूल घेतला गेला तर हम्म. तो धोका थोडा कमी व्हावा, हे देखील एक कारण आपल्या या सोनं परत आणण्याच्या निर्णयामध्ये होतं का? याबाबत जरा सांग. हम्म. बरोबर आहे की जे G7 राष्ट्रांनी सोनं किंवा त्यांचं परकीय चलन हे गोठवलं, तर जवळजवळ मोठ्या प्रमाणात म्हणजे आकडे द्यायचे झाले तर जवळजवळ $600 बिलियन एवढं राखीव निधी रशियाचा होता. त्यातला जवळजवळ 300 बिलियन हा त्या परदेशामध्ये होता आणि तो गोठवण्यात आला. तर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा म्हणजे ह्याच्याबद्दल बरीच मतांतर असू शकतील, त्यामुळे मी कुठल्या देशाचा समर्थक किंवा कुठल्याचा विरोधक अशा नाही, पण एक आर्थिक दृष्ट्या आपण बघायला गेलं की जेव्हा आपण एखाद्याशी कुठलाही आर्थिक करार करतो तेव्हा त्या कराराचं पालन करणं हे दोन्ही जे पक्ष असतात ते त्यांचं कर्तव्य असतं. म्हणजे तो करार बरोबर. जर मोडला तर त्याचा इतर करारांवर पण परिणाम होऊ शकतो. म्हणजे आता हे युद्ध ही एक वेगळी बाब आहे, तर त्याच्याशी कसं वागायचं, त्याच्याशी कसं डील करायचं हे वेगळ्या प्रकारे या G7 राष्ट्रांना ठरवता आलं असतं. पण एका प्रकारे त्यांनी नाक दाबून जे तोंड उघडायचा प्रयत्न केला तो माझ्या मते हा चुकीचा संदेश जातोय. म्हणजे उद्या दोन राष्ट्रांमध्ये जे करार झाले तर त्याच्यावर मग आम्ही विश्वास कितपत ठेवायचा. हे आता उदाहरणार्थ भारताचा तुम्ही इतिहास बघितला तर जेव्हा आपलं बांगलादेशशी युद्ध झालं किंवा आपण जे अणुस्फोट घडवून आणले तेव्हा आपल्याला वर पण असे आर्थिक निर्बंध निर्बंध इतर लादले राष्ट्रांनी गेले होते. लादले गेले. आणि असा विचार केला तर उद्या समजा अशी काही परिस्थिती भारतावर आली आणि एखाद्या मोठ्या राष्ट्राने म्हटलं नाही आम्ही तुमचं निधी आहे आमच्याकडे तो आम्ही फ्रीज करू किंवा तो गोठवून टाकू, तर आपल्यावर पण तीच परिस्थिती होईल. तर मला असं वाटतं की हा एक चुकीचा संदेश दिला गेलाय म्हणजे आर्थिक जे व्यवहार जगामध्ये होतात. कारण गोष्ट अशी आहे की जसं रशियाचे 300 बिलियन हे इतर राष्ट्रांमध्ये होते तसेच इतर परदेशी नागरिकांचे सुद्धा तितक्याच प्रमाणात पैसे रशियामध्ये आहेत. मग उद्या रशियाने सुद्धा त्याच्या प्रतिहल्ला केला आणि सांगितलं की तुम्ही हे 300 बिलियन गोठवलेत, आता आम्ही तुमच्या नागरिकांचे जे आमच्याकडे पैसे आहेत ते पण आम्ही आमच्या बँकेतले ते पण उद्या गोठवतो. तर मग ते त्यांचं चुकीचं ठरणार नाही, पण ह्याच्यात बरोबर. चुकीचा संदेश जातो. माझं असं म्हणणं आहे की जो जो काही युद्धामुळे झालेली परिस्थिती आहे ते तुम्ही त्याच्याशी डील करा, म्हणजे त्या बाबतीत हे करा. पण जो करार केलेला आहे आणि विशेषतः आर्थिक करार केलेला आहे त्याचं पालन, त्याचा समजा भंग होत असेल तर त्या कराराच्या अधीन राहून म्हणजे त्या करारात सुद्धा
असे आपण करार करतो तेव्हा त्याच्यात काही अटी आणि शर्ती लिहिलेल्या असतात की तुम्ही बरोबर. अमुक केलं तर अमुक होईल. तर त्या कराराच्या अधीन राहून तुम्ही कृती केलीत तर ती योग्य होईल. तुम्ही सरसकट की आम्ही तुम्हाला तुमचं युद्ध आहे ते थोपवण्यासाठी किंवा युक्रेनला मदत करण्यासाठी अशा प्रकारची कृती करू किंवा अशा प्रकारचं पाऊल उचलू, हे माझ्या दृष्टीने हे पण शेवटी काय आपल्या तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये म्हणजे आपल्या दोन व्यक्तीमध्ये म्हणा किंवा जगांमध्ये बळी तो कान पेरी अशीच एक परिस्थिती असते. हम्म, म्हणजे हम्म, त्या त्या परिस्थितीत तो तो आपापली बाजूच कशी नैतिक आहे असं सांगायचा प्रयत्न करत असतो किंवा योग्य सांगायचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्यात ते थोडाफार म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक बंदूक घेऊन किंवा दड मी मोठा आहे तर मी तुम्हाला कसाही दाबू शकतो असाच एक त्यात विचार असतो. मग त्या राष्ट्राचं च्या दृष्टीने पाऊल योग्य आहे की नाही असा विचार केला जात नाही. त्यामुळे माझ्या मते तरी ही जी कृती आहे ही योग्य नाही. पण आता म्हणजे आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हे की ह्याच्यामुळे जी वाढलेली जोखीम आहे जगामध्ये या युद्धामुळे किंवा मध्य पूर्वेत जे युद्ध चालू आहे, तर एकंदरीत या परिस्थितीचा विचार करूनच भारताने ते 100 टन सोनं भारतात आणलं असावं, की अशी परिस्थिती असं येऊ नये आपल्यावर. म्हणजे एक बॅलन्स्ड आपल्याकडे हे राहावं या दृष्टीने सुद्धा ते आणलं असावं. बरं. आता सोनं या वस्तूकडे सामान्य नागरिक हा दोन प्रकारे बघतो. एक म्हणजे त्याच्याकडे एक मालमत्ता असावी, काही धनसंचय केलेला असावा या दृष्टीने. हम्म, थोडंसं त्याला प्रतिष्ठेची झालर सुद्धा आहे. आणि दुसरं म्हणजे गुंतवणूक या दृष्टीने बघतो. काही हम्म, लोक बरेच लोक हे फिजिकल प्रत्यक्ष सोन्याची बिस्किटं म्हणा, नाणी म्हणा, किंवा काही ग्रॅम तोळे किंवा तोळे सोनं म्हणा, अशा प्रकारे त्याची गुंतवणूक करतात. तर काही लोक आजकाल आपल्याला अंकीय स्वरूपात डिजिटलायझेशनच्या युगामध्ये बॉन्ड्सच्या हम्म, स्वरूपात गोल्ड बॉन्ड्स वगैरे अशाही प्रकारे गुंतवणूक करता येते. तर हम्म, या हम्म, गुंतवणुकीकडे सोन्यामध्ये गुंतवणूक करत राहावी का लोकांनी? सोन्याकडे हम्म, गुंतवणुकीचं साधन म्हणून, चांगला परतावा देणारं साधन म्हणून बघत राहावं का? आणि हम्म, देशाने याच्याकडे कसं पाहावं? म्हणजे नागरिकांचा सोन्याचा साठा वाढला म्हणून देशाची परिस्थिती चांगली होणार आहे, की देशाला आणखी ते त्याचे रक्षण करण्यासाठी जास्त त्रास होणार आहे? अशा या सर्व गोष्टींकडे कशा प्रकारे पाहिलं पाहिजे? हम्म. अ, जसं मी सांगितलं मगाशी की मध्यवर्ती बँकेकडे किंवा सरकारच्या आर्थिक व्यवस्थेत सोन्याचं स्थान आहे, तसं स्थान हे नागरिकांकडे पण आहे. बरं. म्हणजे एक आपण जे त्याला आपल्या जी गुंतवणूक आहे ती आपण वेगवेगळ्या क्षेत्रात करत असतो. म्हणजे त्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. त्या दृष्टीने प्रत्येकाने सोन्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही मागील 20 वर्षाचा कालखंड बघितला तर साधारण 9-9.5% एवढा परतावा सोन्यामध्ये. सोन्याच्या गुंतवणुकीने दिलेला आहे. तर ती काही प्रमाणात असावी, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त परतावा देणारी इन्स्ट्रुमेंट्स आपल्याकडे आहेत. तर गल्लत काय होते की लोक सोनं हे आपण वापरण्यासाठी आणि आपल्या गुंतवणुकीसाठी याची सरमिसळ करतात. म्हणजे बरं. नो डाऊट आपल्याला जे वापरायला लागणार आहे, म्हणजे आपल्याला आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी जे दागिने करण्यासाठी सोनं लागतं, हा एक वेगळा भाग झाला. ते अर्थात तुम्हाला फिजिकल स्वरूपात घेणंच गरजेचं आहे. पण जे गुंतवणूक करतो आपण, ती आपण जे वेगवेगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत, पर्याय उपलब्ध आहेत, जसे गोल्ड बॉन्ड आहेत किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत गोल्डमध्ये, त्याच्यात करणं हे जास्ती चांगलं आहे. बरं. याचं कारण नुसतं आपण फिजिकल गोल्ड आपण घरात ठेवून दिलं किंवा लॉकरमध्ये ठेवून दिलं तर ते तसंच पडून राहतं, त्याच्यावर आपल्याला काही परतावा मिळत नाही. पण जर अशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक केली तर तुमची जी सोन्याची किंमत असते, म्हणजे आता समजा मी आज 10 ग्रॅम इतक्या सोन्याच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली, तर जशी बाजार मूल्य त्याचं वाढत जाईल त्या सोन्याचं, त्याच प्रमाणात मला जे की 8 वर्ष झाली, साधारण 8 वर्षाचा पिरियड आहे त्यासाठी, तर 8 वर्षांनी मला तेवढ्याच त्यावेळेला जी किंमत असेल त्या किमतीला मला ते सोनं मिळेल. म्हणजे माझी ती तो मला परतावा सोन्याच्या किमतीप्रमाणे मिळणारच आहे आणि शिवाय मला 2.5% जो आता गोल्ड बॉन्ड्सवर हा दर आहे व्याजाचा, तो मला मिळत राहणार.
पण थोडं आपल्याकडे होतं काय की सोन्याला हे थोडंसं आपण जसं रिअल इस्टेट एक म्हणजे काळ्या पैशाचा विनियोग करण्यासाठी माध्यम म्हटलं जातं, तसं थोडं सोन्याचं स्थान तशा प्रकारचं आहे. म्हणजे आपण जे ग्रे मार्केट म्हणतो, हम्म, की जेव्हा आपण समजा सोनाराकडे जाऊन विकतो आणि त्याचे पैसे घेतो, तर त्याच्यासाठी बरेच आता नॉर्म्स आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा इन्कम टॅक्स नंबर किंवा अशा गोष्टी लागतात. पण त्यावेळेला तरी सुद्धा जे असे व्यवहार होतात की जे रोखीमध्ये होतात किंवा अशामध्ये होतात, तर लोक थोडस त्याच्याकडे सोन्याच्या दृष्टीने बघतात. म्हणजे आपल्याकडे किती सोनं आहे हे कोणाला कळू नये किंवा सरकार दरबारी त्याला कळू नये, आपल्या इन्कम टॅक्स ऑथॉरिटीना अशा अशी थोडीशी त्यांची मानसिकता असते. आणि त्यामुळेच की काय ते जरी त्यांना हे माहित असतं की आपल्याला याच्यावर काही परतावा मिळत नाही, तरी सुद्धा ते अशा प्रकारची गुंतवणूक करायला बघत असतात. पण एक सामान्य गुंतवणूक म्हटलं तर साधारण 10-15% किंवा 20% तुम्हाला सोन्यामध्ये किंवा गुंतवणूक त्याच्या करायला. रोख्यांमध्ये पैसे ठेवायला हरकत नाही. थोडंसं तुम्हाला मी म्हटलं जसं जोखमीच्या काळात त्याची किंमत वाढत असल्यामुळे थोडं एक तुमच्या मालमत्तेची ओव्हरऑल जी किंमत आहे ती स्थिर ठेवायला मदत करतं. पण फिजिकल गोल्ड हे फक्त तुम्ही म्हणजे तुमच्या गरजेपुरतंच ठेवावं, असं मला वाटतं. आणि एकंदर देशाच्या दृष्टीने विचार केला तर पहिल्यांदा आपण म्हटलं तसं सोन्याचं खूप महत्वाचं स्थान आहे. कारण एकतर आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात सोनं आयात होतं. म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षीचा आकडा बघायचा झाला तर जवळजवळ 3 लाख कोटी एवढी किंमत आपण सोनं आयात करण्यासाठी मोजली. म्हणजे एवढं परकीय चलन आपल्याला द्यायला लागलंय ते सोनं आयात करण्यासाठी. त्यामुळे एकतर आपला परकीय चलनाची गरज त्याच्यामुळे जास्त निर्माण होते. त्याची दुसरी बाजू अशी आहे की सोन्याच्या मुळे म्हणजे सोन्याचे कारिगर म्हणा, त्याच्यापासून दागिने तयार करणं हा भारतात एक मोठा व्यवसाय आहे. तर त्या व्यवसायामध्ये जवळजवळ 80-90 लाख लोक कामाला आहेत. त्यामुळे एक प्रकारे रोजगार पुरवणारा एक व्यवसाय म्हणून पण सरकार ह्याच्याकडे बघत असतं. ठीक. पण त्यामुळे सरकारला ही थोडीफार ही कसरत करायला लागते. आता देशाच्या बाबतीत जर सोन्याचं महत्व सांगायचं झालं आणि विशेषतः भारताच्या बाबतीत, तर पहिल्यांदा मी म्हटल्याप्रमाणे भारतात मोठ्या प्रमाणावर सोनं आयात होतं. म्हणजे गेल्या वर्षीचा आकडा बघितला तर जवळजवळ 3 लाख 3.5 लाख कोटी एवढे पैसे आपण सोनं आयात करण्यासाठी आपल्याला खर्च करायला लागले. बर. आणि जगाच्या जवळजवळ 25% म्हणजे आपली अर्थव्यवस्था च्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर एवढी आपली भारताची ही डिमांड आहे. म्हणजे जगाच्या 25% डिमांड ही भारतीयांची आहे. त्यामुळे सोन्याच्या या आयातीपासून थोडंसं नागरिकांना परावृत्त करणं हे एक देशाचं काय म्हणतात त्याला धोरण असू शकतं. बर. कारण आपण देशात जे सोनं आपण कन्झ्युम करतो त्याच्यातलं जो फक्त 1% सोनं आपल्या देशात निर्माण होतं. म्हणजे आपल्या खाणीतनं जे हो. निर्माण होतं ते फक्त 1% आहे. बाकी आयात. जवळजवळ 10% सोनं हे आपण रिसायकल करतो. म्हणजे आहे तेच बर. दागिने मोडून आपण जे नवीन दागिने करतो असतो त्यापासून ती ती जी डिमांड आहे ती पूर्ण होत असते. आणि उरलेलं जवळजवळ 89% जे आपल्याला सोनं दरवर्षी लागतं ते आपण आयात करत असतो. इतका मोठा आपला त्याच्यावर डिपेंडन्स आहे. त्याच्यामुळे मागे साधारण 2017-18 साली नीती आयोग जो आपला आहे याच्यावर पण हो. त्यांनी एक मोठा विचार करून त्याच्यावर एक काय धोरण असावं पुढच्या काही वर्षांचं याचा एक त्यांनी पेपर प्रसिद्ध केला होता. त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की एकतर सोन्याच्या आयातीवर थोडासा निर्बंध नाही, पण ती थोडी कमी कशी करता येईल आणि भारतातच सोन्याचं खाण उघडून त्याच्यातनं सोनं कसं मिळवता येईल याचा थोडा जास्ती विचार करावा, असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे सरकारला ते थोडं संतुलन ठेवायला लागतं. कारण पूर्णपणे आयात थांबवून चालत नाही. कारण जवळजवळ बरोबर. 6.5 लाख कोटी इतक्या प्रमाणावर आपल्याकडे सोनं काय किंवा जेम्स अँड ज्वेलरी काय ह्याची बाजारपेठ आहे. म्हणजे एवढ्या बर. प्रमाणावर आपण निर्माण करत असतो आणि ज्याच्या जवळजवळ 80-90 लाख लोक त्याच्यात काम करत असतात. म्हणजे त्यांच्या कामाचा पण
सरकारला म्हणजे पूर्णपणे निर्बंध घालून उपयोग नाही. त्यामुळे त्यांचं स्किलिंग करून म्हणजे त्यांना जास्तीत जास्त प्रशिक्षण देऊन आपण जास्तीत जास्त चांगली उत्पादनं बनवून ती आपण एक्सपोर्ट करू शकतो का, हम्म, अशा दृष्टीने एक विचार करावा असंही त्याच्यात म्हटलं होतं. बरं. दुसरं म्हणजे एक आपला अर्थव्यवस्थेचा तोटा जो मी आपण सुरुवातीला म्हटला की आपल्याकडं बरंचसं सोनं पडू नये, त्यामुळे हम्म. त्याचा देशाला तसा काहीच फायदा होत नाही. या उलट जर अर्थव्यवस्थेत आलं तर त्याचा उपयोग काही कामांसाठी, काही इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे त्याला उत्तेजन द्यावं म्हणजे अशा अशा स्कीम्स सरकारने पूर्वी आणल्या आहेत. म्हणजे नागरिकांनी आपलं सोनं बँकेकडे ठेवावं, त्याच्यावर त्यांना परतावा मिळेल आणि बरं. जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा ते सोनं परत देण्यात येईल. फक्त याच्यात एक गोम अशी आहे की ते परत मिळतं ते दागिन्यांच्या स्वरूपात मिळत नाही, तर ते बार किंवा कॉइन्स या स्वरूपात मिळेल अशा दृष्टीने ती योजना होती. पण या योजनांमध्ये काहीतरी सुधार करून म्हणा किंवा काही किंवा ही योजना बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. म्हणजे लोकांना ही माहितीच नाहीये की अशी काही स्कीम आहे सरकारची किंवा बँकांची. ते अशा ह्याला मोठी प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त लोकांकडचं सोनं अर्थव्यवस्थेत आणावं, जेणेकरून त्याचा वापर आपल्या काही विकास कामांसाठी करता येईल असंही त्याच्यात म्हटलं होतं. आणि हे स्किलिंग करून हे करून आपली जी निर्यात आहे सोन्याची किंवा सोन्याच्या दागिन्यांची ती वाढवावी असं उपाय याच्यात सुचवण्यात आले होते. दुर्दैवाने मध्यंतरी कोविड काळामुळे सोन्याची जी आपली निर्यात आहे दागिन्यांची ती बरीच खाली आली. म्हणजे खाली जवळजवळ आहे. आपली $3 बिलियन जी होती ती हम्म. जवळजवळ 1 बिलियनच्या ही खाली आली. जवळ 800 अरे मिलियन बापरे. एवढीच सध्या आपला सोन्याची निर्यात आहे. पण पुढे जाऊन हे मार्ग अवलंबता येतील. दुसरं एक सांगतो की मी जसं म्हटलं की सोन्याचा साठा हा विनिमयात आला पाहिजे. तो एका तऱ्हेने येतो अर्थात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल एक गोल्ड लोन स्कीम म्हणून ही बँकांची स्कीम असते. म्हणजे तुमचं सोनं तारण ठेवून हो. तुमच्या उद्योगासाठी किंवा तुमच्या गरजांसाठी तुम्ही बँकांकडनं किंवा अर्ज करू शकतो. बिगर बँकीय संस्थांकडनं तुम्ही कर्ज घेऊ शकता. तर हे एक मोठं मार्केट भारतात आहे. जवळजवळ 5-5.5 लाख कोटी एवढी कर्ज दिली गेली आहेत या माध्यमातून बर. बँका आणि गैर बँकीय वित्तीय संस्थांकडनं. तर याला पूरक असे जे नॉर्म्स आहेत ते वेळोवेळी आरबीआय आणत असतं आणि त्याच्यावर निर्बंध ठेवत असतं. तर एकच हे पण एक कार्य सरकार करत आहे आणि पुढे जाऊन करेल की आरबीआयच्या माध्यमातून जे आहे हा जो व्यवहार त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, त्याच्यातली जोखीम कमी करणं. तर हे पण एक सरकारचं कार्य करू शकतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर भारतामध्ये अधिक सोनं निर्माण करणं, आपली परकीय आपलं जे चलन आहे त्याचा वापर त्याच्यासाठी कमी करणं, निर्यात वाढवणं आणि या व्यवसायात जे कारागीर आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी अधिकाधिक चांगली उत्पादनं बनवून आपला निर्यातीत कसा वाटा वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणं. आणि चौथा भाग मी जो सांगितला की जे सोनं जे पडून आहे नागरिकांकडे ते म्हणजे असे उदाहरण मी तुम्हाला टर्कीचं देऊ शकतो, तुर्कस्तानचं, की ज्यांनी अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली होती. म्हणजे बँकांना असं त्यांनी सांगितलं होतं की जवळजवळ 30% तुमचे जे डिपॉझिट्स आहेत ते सोन्याच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. म्हणजे अशी बर. पण परवानगी दिली होती, ज्या योगे बरंच सोनं हे बाहेर आलं. म्हणजे नागरिकांच्या लॉकरमधनं आपल्या अर्थव्यवस्थेत आलं. समाधानी. अर्थात तुर्कस्तान आणि ची अर्थव्यवस्था आणि आपली अर्थव्यवस्था याच्यात फरक आहे. आपली लोकसंख्या किंवा आपली जी सोन्याची सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे, भावनिक गुंतवणूक आहे, ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे सहजासहजी सोनं आपल्यापासून दूर करू इच्छित नाही. पण या 3-4 अंगांवर सरकारने प्रयत्न केले होते आणि ते पण पुढे करतील असंच वाटतं. कारण हे एक महत्वाचं स्थान आहे याच्यासाठी. वा. मनोजजी, सोने या विषयावर आणि त्याच्या अर्थव्यवस्थेतलं त्याचं स्थान या विषयावर ज्या काही आमच्या छोट्या मोठ्या शंका होत्या, जे काही प्रश्न होते, त्याची खूप चांगल्या प्रकारे तुम्ही उत्तर दिलीत आणि या विषयाची आमची जाण वाढण्यासाठी याची मदत होईल असं मला नक्की वाटतं. मंडळी, आपल्यालाही हा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. या चर्चेचा आणि प्रश्नोत्तरीचा उद्देश जास्तीत जास्त माहिती मिळवणं, आपली जाण वाढवणं
आणि एक नागरिक म्हणून आणि देश म्हणून आपल्या हिताचं काय आहे, आपले हितसंबंध कसे कशात आहेत, ते जपले कसे पाहिजेत, कोणत्या कृतींना पाठिंबा दिला पाहिजे, घडामोडींकडे कसं पाहिलं पाहिजे, या दृष्टीने आपण विषय निवडणार आहोत आणि त्यावर चर्चा घडवून आणणार आहोत, विषय समजून घेणार आहोत. तर विसामा या वाहिनीवर यापुढेही असेच कार्यक्रम करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मनोजजी, आपण वेळ दिलात आणि सविस्तर माहिती दिलीत याबद्दल आपले धन्यवाद आणि मनापासून आभार. आणि आपलेही धन्यवाद आणि आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा. खरंच चांगला स्तुत्य उपक्रम आहे. नक्कीच. प्रेक्षक हो, आपल्या काही सूचना असतील, आपल्याला काही विषय सुचवायचे असतील किंवा विशिष्ट व्यक्तींबाबत किंवा त्यांच्या विचारांबाबत, कार्याबाबत अशी आपल्याला माहिती हवी असतील, तशा प्रकारचे कार्यक्रम हवे असतील, तर आम्हाला नक्की सूचना करा. आपल्याला काय वाटतंय ते कमेंट सेक्शन मध्ये आपण सांगू शकता आणि कार्यक्रम कसा वाटला तेही अवश्य कळवा. आपल्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद आणि नमस्कार. वंदे मातरम. सर्वे भद्राणी नमस्कार. पश्यन्तु. सर्वांचे कल्याण होवो.